श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण या विषयावर आपण आज थोडं बोलणार आहोत. त्यासाठी एक कथा अगोदर मी तुम्हाला सांगत आहे. ती नक्कीच आवडली तर तुम्ही लाईक करा. एक चित्रकार होता. चित्रकार म्हणले तो खूप छान अशी पेंटिंग काढायचा आणि लोकांना दाखवायचा, म्हणजे ज्याला आवडेल त्याला दाखवायचं. एक दिवशी काय झालं, तो खूप असं छान चित्र काढायचा आणि जे चौकात असायचा, चौक असायचा त्या ठिकाणी तो लावायचा आणि लावल्यानंतर तो येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणजे चित्र पेंटिंगवर असं लिहायचा की या चित्रामध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही ते पुढे लिहू शकता. म्हणजे पुढे एक रिकामा स्पेस दिलेला असायचा, त्याच्यावर सांगायचा की तुम्हाला जर ह्या चित्रात काही चूक वाटली तर तुम्ही इथे लिहू शकता. ठीक आहे, मग असं झालं. चने चौकात लावली पेंटिंग. येणारा जाणारा पेंटिंग पाहायचा आणि पेंटिंग पाहिल्यानंतर काय करायचा, तो असं लिहायचा की ह्या चित्रातील नाक थोडं मोठं आहे. काय लिहायचं की या चित्रातील कान वेगळे आहेत. काहीचं म्हणणं असायची चित्रातले डोळे छान नाहीत, काय म्हणायचे भुवया छान नाहीत, काही केस सांगायची, काही उंची सांगायची. म्हणजे प्रत्येक जण येणारं जाणारं चूक काय ते दाखवून तिथं लिहायचं आणि निघून जायचं. मग संध्याकाळ होती, तो चित्रकार येतो आणि पाहतो तर काय त्याचे 100 चुका तिथं लिहिलेल्या असतात. म्हणजे चित्र काढलेलं असतं त्यात त्यांनी 100 चुका ह्या काढलेल्या असतात. मग तो खूप निराश होतो. त्याला वाटतं आपल्याला चित्र काढता येत नाही, काय नाही, मग आपण चित्र का काढावं म्हणून निराश होऊन तो तिथेच बसतो. तिथूनच एक सद्गुरू चाललेले असतात आणि त्यांना तो दिसतं की हा काहीतरी निराश आहे. म्हणून त्यांना तो विचारतो, काय झालं र, तू एवढा उदास का बसला इथं आहे? तर तो म्हणला, मी एक चित्र काढे. हे बघा म्हणले, मी पेंटिंग काढली आणि त्याच्यावर मी असं लिहिलं होतं की ह्या चित्रात काही तुम्हाला जे दोष वाटतील ते तुम्ही साईडला लिहून टाकू शकता. तर ते म्हणले, ह्या चित्रासाठी मला 100 असे निगेटिव्ह कमेंट आलेत की तुम्ही चित्र छान काढलं नाही, इथं असं आढळलं. तर ते सद्गुरू म्हणतात, ठीक आहे म्हणले, एक काम करतो, उद्या असं लिही की ह्या चित्रात तुम्हाला जर खरंच ह्या चित्राबद्दल काय वाटत असेल किंवा तुम्हाला जर ह्याच्यामध्ये काही कमी वाटत असेल तर तुम्ही एक काम करा, ते चित्र आहे ना ते खोडा. तुम्हाला जर वाटलं ह्याचं नाक छोटं आहे तर तुम्ही ते नाक खोडा आणि तुम्ही ते व्यवस्थित करू शकता. तुम्हाला वाटलं ह्याचं कान इकडला छोटा इकडला मोठा आहे तो तुम्ही तो व्यवस्थित शेप देऊ शकता. त्याचा मानाचा व्यवस्थित शेप देऊ शकता. म्हणजे इतर जे काही तुम्हाला जी चूक वाटते ना ती चूक तुम्ही खोडा आणि त्याच्या जागेवर तुम्ही व्यवस्थित ते चित्र करू शकता, असं तो वरली म्हणले. तर तो म्हणला, ठीक आहे. मग आता सांगितल्यानुसार सकाळी पण तो चित्र काढतो आणि त्याचं असं वर लिहितो की ह्या चित्रामध्ये तुम्हाला जर एखादी चूक वाटली तर तुम्ही ते चूक दुरुस्त करू शकता, असं तो लिहितो. मग येणारी जाणारी पेंटिंग पाहतात तर एखाद्याला काय वाटतं, ह्याचे डोळे असेल. मग आता ही चूक त्याला दाखवायची, परंतु तो दुरुस्त कसा करणार, कारण त्याला काहीच येत नसतं हे त्याला माहिती. म्हणून ते ज्याने स्पेस दिलेलं असतं का ही चूक मी दुरुस्ती केली इथं लिहा, तर तिथं संध्याकाळपर्यंत एक सुद्धा अशी निगेटिव्ह कमेंट येत नाही की ह्या चित्रात काही वाईट आहे. मग त्याला खूप आनंद होतो. त्याला वाटतं मी किती छान चित्र काढते, म्हणजे त्याला कळतं. नंतर सद्गुरू त्याला तिथंच भेटतात दुसऱ्या दिवशी पण. मग ते त्याला विचारतात, आज तुला कसं वाटते? तर ते म्हणलं, गुरु मी खूप आनंदित आहे म्हणले, आज तुमच्यामुळं मला माझ्या असं डोक्यात माझ्या प्रकाश पडला की ह्या जगात निगेटिव्ह कमेंट करणारे खूप आहेत, परंतु त्यांना जर म्हणलं का ना तुम्ही ते सुधारून आम्हाला सांगू शकता का, तर ते कोणीही सांगत नाही. सांगण्याचं तात्पर्य काय या गोष्टी मागं, तर लोकांना ज्ञान सांगणारे खूप आहेत परंतु स्वतःबद्दल म्हणजे स्वतः ते कोरडे पाषाण आहे, त्याला त्यातलं काहीच घेणं देणं नसतं, परंतु लोकांच्या चुका काढणारे खूप आहेत. तसंच आहे आपल्या जीवनामध्ये निगेटिव्ह कमेंट करणारे सुद्धा खूप असतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, कारण त्यांना काही येत नसतं म्हणून ते फक्त कमेंट करत असतात. तर तसंच आहे माझं सुद्धा. मी कशामुळे ही गोष्ट सांगते की आपल्याला आता हा कंटेंटला आम्ही नवीन हे इथं व्हिडिओ टाकतो आणि कंटेंट कुठून घ्यायचा ह्याच्यासाठी आम्ही खूप जणांना विचारतो की आम्हाला ताई कंटेंट कुठून घ्यायचा ते सांगा, आम्हाला काही येत नाही. मग आम्ही काय करतो, गुगलवर जातो. गुगलला बोलले की गुगल तुम्हाला माहिती आहे गुगल सर्व सांगतो, म्हणून आम्ही एखाद्याचा कंटेंट घेतो तर गुगलवरचं थंबनेल टाकतो. म्हणून आम्हाला पण असंच एका ताईने सांगितलं की तुम्हाला कॉपीराईट आम्ही देऊ शकतो कारण तुम्ही आमचं थंबनेल टाकले. ठीक आहे, त्यांचं पण बरोबर आहे. त्यांनी एवढं कष्ट करतात, मेहनत करतात, तेवढं बनवतात आणि आपण त्यांचं असं कॉपी करायचं हे बरोबर नाही. परंतु मग आम्ही त्यांना असं विचारलं की ठीक आहे तुम्ही आम्हाला कंटेंट सांगा, आम्ही तुमचं कॉपी करणार नाही. परंतु त्यांनी ते नंतर मेसेजच केलं नाही. कारण असं कसं म्हणजे आपल्याला माहीत नसतं. तुम्ही आम्हाला सांगा कॉपीराईट येणार नाही, या ठिकाणी तुम्ही कंटेंट घेऊ शकता, आम्ही तिथून कंटेंट घेऊ शकतो.
कारण आम्ही नवीन असल्यामुळं आम्हाला त्यातून काही एवढं नॉलेज नसतं ना, त्यामुळे तुम्ही सुद्धा छोट्या क्रिएटरला पुढे जाण्याचा मौका नक्कीच द्या, त्यांना थोडं मदत करा. कारण माहिती कुठून घ्यायची आम्हाला सुद्धा माहीत नसतं, म्हणून आमच्याकडून ही चूक होती. त्याबद्दल मी ताईंना सुद्धा म्हणलं सॉरी, कारण आम्हाला सुद्धा माहीत नसतं की कंटेंट कुठून घ्यायचा, त्यामुळे ही चूक अशी होती. तुम्हाला जर माहीत असेल ना कंटेंट कुठून घ्यायचा किंवा थंबनेल हे असे प्रकारे जे असतात ना, चित्र हे इमेज कुठून घ्यायची तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही आम्हाला सुद्धा सांगू शकता. कारण एखाद्याने एवढे मेहनतीने व्हिडिओ करतो आणि आपण तोच कॉपी करायचा हे आम्हाला पण बरोबर वाटत नाही, परंतु आम्हाला ते एवढं कळत नाही म्हणून आम्ही तो करतो. सांगायचं तात्पर्य काय तर आम्हाला सुद्धा ह्यातलं काहीच येत नाही, आम्ही सुद्धा इतरांचं बघूनच हे करतो. कारण कोणीही जन्मताच कसं आहे, जन्मताच कोणीही शिकून येत नाही, त्यामुळे इतरांचं बघून आम्ही सुद्धा शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि कोणाचंही काही घेऊ नये असं सुद्धा करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि दुसरं म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाचा कंटेंट थोडं थोडं तर वापरतो, हे तुम्हाला बघण्यावरून सुद्धा कळतच असेल. कारण एका व्हिडिओमध्ये कसं एखाद्या सांगतात की तुम्ही हा प्रोजेक्ट घ्या एवढं श्रीमंत होणार, किंवा ही थीम करा तुम्ही एवढे श्रीमंत, पण मला ते बनवायला सुद्धा आवडत नाही. कारण उगाच एखाद्याला काय आशा दाखवायची, त्याची निराशा करायची, कारण कष्टाशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. आणि एखादी वस्तू घेऊन जर तुम्ही करोडपती होत असाल तर कुणी पण ती घेतली असते हे सुद्धा तुम्ही समजू शकता. कारण तुम्ही आता सुशिक्षित लोक आहेत, त्यामुळं तुम्हाला कुठले व्हिडिओ बनवायला आवडतात किंवा कुठलं बघायला आवडतात ह्याच्यावरून ते डिपेंड असतं. कारण तुम्ही त्यांचे व्हिडिओ तसे जास्त पाहता म्हणून ते कंटेंट पुढचा तसाच घेता, कारण त्यांना ते आवडतं. आता बघा ना, तुम्ही मोटिवेशनचे किती चॅनल आहेत, तुम्ही त्यांचे बघा व्ह्यू किती कमी येतात, कारण त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. परंतु तुम्हाला एखादा व्हिडिओ पाहिला की तुम्ही की एका दिवसात तुम्ही करोडपती व्हाल असं करा, बघा त्यांचे किती व्ह्यू येतात त्यांना. कारण सांगायचं काय तर तुम्हाला सुद्धा लवकर तुम्हाला वाटतं एका रात्री तुम्ही श्रीमंत व्हावा असं नसतं, कारण यश हे सहजासहजी कुणालाही मिळत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळं चांगलं बघा, चांगलं ऐका आणि चांगलं बोलण्याचा प्रयत्न नक्कीच करा. आणि बाकी तर आपले महाराज आहेतच, ते सुद्धा तुम्हाला नक्कीच भरभरून देतील. त्यांची सेवा करा, श्री स्वामी समर्थ नामाचा नामजप करण्याचा प्रयत्न करा. महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.